टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्हा कृषी अधिकारी आता अलर्ट मोडवर आलेला आहे। कृषी खात्याने मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर आता या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। पण बघू शकतो की या ठिकाणी कृषी खात्याच्या वतीने या ठिकाणी जी काही गुजरातहून येणारी जी ट्रॅव्हल्स आहे, या ट्रॅव्हल्समध्ये बनावट बियाणे या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या कृषी अधिकारी कार्यालयाची जी काही टीम आहे, या टीमने या ठिकाणी जळगाव जिल्ह्याकडे जाणारे हे बनावट बियाणं पकडलेलं आहे आणि एक मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ही जी कारवाई आहे, ही रात्रभर ही जी काही टीम होती, ही टीम रात्रभर या ठिकाणी अशा वेषांतर करून या ठिकाणी थांबलेली होती आणि या शिवतीर्थ चौकामध्ये कृषी खात्याने ही कारवाई केलेली आहे। याच ठिकाणी 2 ट्रॅव्हल्समध्ये ही कारवाई केलेली आहे आणि जे काही तालुका आहे, धुळे तालुक्यातील बोरकुंड चौफुलीवर देखील या कृषी खात्याच्या या टीमने या ठिकाणी कारवाई केलेली आहे। पाटेच ही कारवाई केली असून ट्रॅव्हल्समधून ही सर्व बनावट बियाणे जी होती, ही बनावट बियाणे ही जळगाव जिल्ह्याकडे जात होती आणि तब्बल जवळपास 19 लाख रुपयाची ही पाकिटं या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून परराज्यातून महाराष्ट्रामध्ये बनावट बियाणे विक्रीस येत होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती। अशा पद्धतीचं जी काही तक्रार झालेली होती, या तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमुळे जे काही बनावट बियाणे आहे, जे काही शेतकऱ्यांची फसवणूक होणार होती, ही शेतकऱ्यांची फसवणूक मात्र यामुळे थांबणार आहे। त्यामुळे अशाच पद्धतीची कारवाई जर झाली तर अशा पद्धतीचे बियाणे हे महाराष्ट्रात येणार नाहीत आणि त्यावर लगाम लागणार आहे। मनीष मातोळे, TV9 मराठी, धुळे।